महापालिकेवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा आणण्यात आलेला आहे आणि नागपूरच्या विविध सोयी सुविधांसंदर्भात महाराष्ट्र सरकार खास करून नगर विकास विभाग दुजाभाव करत आहे। त्यामुळे नागपूरकरांचा जीव धोक्यात जातोय, आगी लागण्याच्या घटना घडत आहे आणि अग्निशमन यंत्रणा जी आहे ती अपुरी आहे अशा पद्धतीचा आरोप आहे। एकनाथ शिंदे टार्गेट का? एकनाथ शिंदे ह्यासाठी सावत्राचा व्यवहार करत आहे नागपूर सोबत, कारण की आका इकडे फायरमॅनची भरती लंबित आहे। भांडेवाडी 22 एकरचा पेटून पेटला, दुवारनं लोकांना अस्थमा झाला, कंत्राटी ठेकेदार मजमस्तीमध्ये आहेत आणि सांडपाणी लोकांच्या घरात घुसत आहेत। नागपूर महानगरपालिका फंड नाही। हे एकनाथ शिंदेजी तुमच्या जे भांडण आहे देवेंद्रजी सोबत, जे तुम्ही 14,000 करोडच्या तुमच्या NMRDAच्या हातात तुम्हाला स्थगिती भेटली आहे आणि जे तुम्हाला पालकमंत्री भेटले नाही, त्याचा तुम्ही दुष्प्रभाव आमच्या नागपूरवासियांसोबत करू नका। म्हणजे महायुतीमध्ये जो भांडण आहे त्याचा परिणाम नागपूरवर होत आहे। ऑब्वियसली देवेंद्रजीचा शहर आहे, मुख्यमंत्री साहेबांचा शहर आहे, म्हणून दुजाभाव करत आहे ते एकनाथ शिंदे साहेब। एकनाथ शिंदे साहेब जेव्हापासून तुम्ही नगर विकास मंत्री बनले केव्हा आले तुम्ही? केव्हा आले नागपुरांचा हाल करण्याकरता? आज एवढे हाल बेहाल आहे नागपुरांचे आणि महानगरपालिकाकडे फंड नाही आहे, भरत्याने आहे, कंत्राटी ठेकेदार परेशान करून आले। तुमच्यावर आरोप आहे एकनाथजी। एकनाथ शिंदे दुजाभाव करतात? नक्की आहेच। त्यांच्या वागण्यामुळे नागपूर महानगरपालिकेमध्ये नागपूर शहरवासियांना खूप कष्ट होत आहे, कारण इथे दूषित पाणी येत आहे, रस्त्यात खड्डे पडलेले आहेत, पावसाळा सुरू असल्यामुळे नाले सफाई झालेली नाही आहे, झाडं वाढले आहेत, विद्युत प्रवाह वाढलेला आहे, त्यामुळे नागपूरची जनता त्रस्त झाली म्हणून आम्हाला आज शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढावा लागला। काय राहणार आज मोर्चाचं स्वरूप? काय केव्हापर्यंत हा आंदोलन चालेल? हे जे आता शिवसेनेनं हातात घेतलेलं आंदोलन हे शेवटपर्यंत, जोपर्यंत जनतेला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे शिवसेनेचं आंदोलन कंटिन्यू सातत्यानं राहणार आहे। महायुतीमध्ये कुठेतरी वाद आहे आणि त्यामुळे शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्याकडून नागपूर महापालिके संदर्भात दुजाभावाची वागणूक केली जात आहे, निधी दिला जात नाही, विविध निर्णय घेतले जात नाही आणि त्यामुळे नागपूरकरांचा जीव धोक्यात येत आहे असा एक आरोप, राजकीय आरोप जे आहे ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून केला जात आहे आणि त्यासाठीच आज नागपूर महानगरपालिकेवर मोर्चा आणण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।